श्री रुद्रेश्वर सिद्धेश्वर मंदिर हे पुणेकरांचे श्रद्धास्थान असलेले देवस्थान आहे। राजमाता जिजाऊंनी बाल शिवबा यांना सोबत घेऊन सोन्याचा नांगर फिरवून पुण्याची स्थापना केली। त्यावेळेचे पुनवडी हे आताचे पुणे या समृद्ध प्रवासाचे साक्षीदार हे श्री रुद्रेश्वर सिद्धेश्वर मंदिर असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढलेत। शिवाजीनगरमधील श्री रुद्रेश्वर सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिर परिसरातील दुमजली अभ्यासिका बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले, माजी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत भैरट पाटील, सचिव सुधीर दुर्गे, खजिनदार शशिकांत भोसले, विश्वस्त महेश दुर्गे, संजय सातपुते आदी उपस्थित होते। यावेळी अजित पवार यांनी महादेवाचे दर्शन देखील घेतले। अजित पवार म्हणाले, रुद्रेश्वर सिद्धेश्वर मंदिराला ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व असून शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे। धार्मिक कार्यासोबत सामाजिक सेवेचे सातत्य या ट्रस्टने कायम ठेवले आहे। पुणे हे जगातील पटलावर महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जावे असे काम करूया। पुरातन वास्तूशी आपण भावनिकपणे जोडले गेले आहोत, त्यामुळे त्या पुढच्या पिढीपर्यंत टिकाव्या हा प्रयत्न करायला हवा असेही त्यांनी सांगितलं। हनुमंत भैरट पाटील म्हणाले, विश्वस्त मंडळाने मंदिराच्या परिसराचा विकास करण्यावर भर दिला आहे। समाजातील अनेक व्यक्तींना एकत्र आणून देवस्थानचे विकास करण्याचे उद्दिष्ट भविष्यातही साध्य करण्यात येणार आहे। त्यातील एक भाग म्हणून अभ्यासिका उभारण्यात येत असून पुढील वर्षभरात अभ्यासिकेच्या उभारणीचे काम पूर्ण होणार आहे। पुरातनपणा जपत नवीन सुद्धा देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले। काही सूचना पण आता भूमिपूजन करत असताना मी केलेल्या गेल्या अनेक वर्षापासून या मंदिराचं व्यवस्थापन श्री रुद्रेश्वर सिद्धेश्वर देवस्थानाच्या माध्यमातून केलं जात आहे, ते आपण बघतोय। आणि हा ट्रस्ट केवळ धार्मिक कार्यांमध्येच अग्रस्थानी असतो अशातला काही भाग नाही। मी ज्यावेळेस बरेच लोकांशी मला बोलण्याची संधी मिळते किंवा ट्रस्टी लोकांशी बोलण्याची संधी मिळते, त्यावेळेस सांस्कृतिक कार्यक्रमासह पुण्यातल्या समाजाच्या सेवेच्या विविध उपक्रमांचं देखील सातत्य याच्यामध्ये त्या ट्रस्टचं योगदान असतं। आणि याचा एक पुणेकर म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला रास्त अभिमान आहे। असंच आपण सगळेजण मिळून पुण्यातल्या ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आयुक्तांना बरोबर घेऊन, DPC आहे, आमचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, एकनाथराव शिंदे आहेत, आम्ही सगळेजण आहोत, असं मिळून आपण आणखी त्याच्यामध्ये चांगल्यातली चांगली भर टाकण्याचं काम आणि पुणे एक जागतिक पातळीवर महत्त्वाचं शहर म्हणजे मुंबईच्या नंतर पुण्याची ओळख ही आणखीन गडद करण्याचं काम आपण सगळेजण करूया। परंतु हे सगळं करत असताना ज्या आपल्या पुरातन वास्तू आहेत, ज्या आपल्या त्या ठिकाणी आपण भावनिक तिथं जोडलो गेलेलो आहे, अशा वास्तू देखील पुढच्या पिढ्यांच्या करता टिकाव्या, याच पद्धतीचं वागणं, बोलणं, चालणं आणि कृती ही तुमची माझी असली पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो।